नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी कुक कम इन पिऊन या पोस्टची जी रिक्रुटमेंट निघालेली होती, तर त्याचे जे रिझल्ट जे आहेत, तर ते रिझल्ट आता आलेले आहेत. म्हणजे सुरुवातीची तुमची फर्स्ट स्टेप होती, तर ती स्क्रीनिंग टेस्ट होती. तर स्क्रीनिंग टेस्टचे रिझल्ट लागलेले आहेत. त्यानंतर मग पुढची स्टेप काय असणार आहे? तर प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये स्क्रीनिंग टेस्टला किती विद्यार्थी सिलेक्ट केलेले होते, तर टोटल 20 विद्यार्थी होते. त्यांचे आपण मार्क्स पण बघितलेले होते आणि त्यानंतर किती विद्यार्थी अब्सेंट पण होते, तर त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढील स्टेप जी आहे, मग त्यासाठी किती विद्यार्थी शॉर्ट लिस्टेड केलेले आहेत आणि त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, तसेच जाताना मग कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहे, कोणत्या ऍड्रेसवर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड झालेले आहेत, त्याची इन्फॉर्मेशन कुठे आहे, म्हणजे लिस्ट कुठे दिलेली आहे, तर त्या रिलेटेड संपूर्ण माहिती जी आहे, तर ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई, स्वयंपाकी आणि शिपाई या पदाकरता निवड प्रक्रिया 2025. म्हणजे ही पोस्ट जी आहे स्वयंपाकी आणि शिपाई. तर यामध्ये बघा सूचना दिलेल्या आहे. खालील यादीत नावे नमूद असलेल्या उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की, आपण शेवटला ती लिस्ट पण आपण बघणार आहोत. स्वयंपाकी आणि शिपाई पदाकरता स्वयंपाकीची प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे, तर ती मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी नियोजित करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्क्रीनिंग टेस्ट 4 एप्रिलला झाली होती. लगेच 10 दिवसांनी लगेच तुमची प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे, तर ती 14 एप्रिलला होणार आहे. वार जो असणार आहे मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी तुमची प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्यासाठी त्यांनी खालील नमूद पत्त्यावर सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम जो दिलेला आहे, तर तो 10 वाजताचा दिलेला आहे. परंतु तुम्ही 1 ते 2 तास अगोदर म्हणजे तिथे 9 वाजता त्या दिलेला जो ऍड्रेस आहे, तर त्या ठिकाणी पोहोचशाल. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे. 9ला किंवा 8:30ला त्या ठिकाणी पोहोचशाल. अशा प्रकारे नियोजन करा. त्यानंतर पत्ता दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालय, गेट नंबर 4, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई. हा जो ऍड्रेस दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत तिथे उपस्थित राहा. त्यानंतर मग जाताना ओळखीच्या पुराव्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड असेल, मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट यापैकी किमान कोणती एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. मग ओरिजिनल पाहिजे, झेरॉक्स वगैरे नाही. झेरॉक्स पण जवळ राहू द्या, परंतु ओरिजिनल लागणार आहे. एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी किमान एक तुम्हाला डॉक्युमेंट्स सोबत न्यावं लागणार आहे आणि ते अनिवार्य आहे. तसेच नाव बदलले असल्यास, ज्या महिलांचं नाव लग्नानंतर बदलत असतं, मग त्यासाठी राजपत्रित जे काही डॉक्युमेंट्स असेल, तर ते तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे. अशा प्रकारे ही नोटीस होती. तर या नोटीसमध्ये आपल्याला समजलेलं आहे, की प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे, तर ती 14 एप्रिलला होणार आहे. 10 वाजता होणार आहे. ऍड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे आणि सोबत नेत असताना ओळखीचा पुरावा यामध्ये आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणतंही एक द्यायचं आहे. आता पुढील माहिती बघूयात. या ठिकाणी बघा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ऍट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे. यामध्ये 30 कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली इलिजिबल अपीअरिंग कुकिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ कुक कम इन प्यून. बघा, या पोस्टसाठी बघा, जे स्क्रीनिंग टेस्टमध्ये अपीअर झालेले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता ते प्रात्यक्षिक एक्झाम तुमची होणार आहे, ते प्रात्यक्षिक एक्झाम ते देऊ शकतील. असे 13 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. आपण त्याची नावे बघूयात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे आणि या ठिकाणी तुमची नावं पण त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही बघू शकता.
त्यानंतर हे उरलेले बाकीचे विद्यार्थी असे टोटल त्यांनी 13 विद्यार्थी घेतलेले आहे. 20 विद्यार्थी ते स्क्रीन टेस्टसाठी सिलेक्ट केलेले होते. त्यापैकी जवळपास 5 ते 6 विद्यार्थी जे आहे 6 विद्यार्थी जवळपास अब्सेंट होते. आणि उरलेला एक जो आहे तर त्याला कमी मार्क्स असतील म्हणून त्याला सिलेक्ट नसेल केलेलं. अशा प्रकारे 13 विद्यार्थी जे आहेत ते अ, प्रात्यक्षिक एक्झामसाठी त्यांनी अपिअर केलेले आहे. म्हणजे ते विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही हे विद्यार्थ्यांची नाव पण बघितलेलं आहे. या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे, तर त्यांनी दिलेल्या तारखेला म्हणजे 14 एप्रिल 2026 या तारखेला सकाळी 10 वाजता त्यांनी तिथे बोलवलेलं आहे. परंतु तुम्ही 9 किंवा 8:30 वाजताच तिथे पोहोचशाल. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. ॲड्रेस पण आपण त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेला आहे या ठिकाणी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि सोबत जाताना एक ओळखीचा पुरावा तुम्हाला न्यायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत कुक या पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट निघालेली होती, तर त्याचे रिझल्ट लागलेले होते. आता त्याची जी पुढची स्टेप जी होती, प्रॅक्टिकल एक्झाम त्या रिलेटेड अपडेट जी होती, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.